ठीक आहे, बघा लक्ष द्या. इन लास्ट लेक्चर वी हॅव सीन हाऊ टू इम्प्लिमेंट युअर सर्वलेट. ठीक आहे, सर्वलेट इंटरफेस कसा इम्प्लिमेंट करायचा, त्याच्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत, त्याच्या लाईफ सायकल कुठल्या आहेत, अँड हाऊ टू एक्झिक्यूट द युअर सर्वलेट बाय युजिंग युअर जावा अँड विथ द हेल्प ऑफ युअर टॉमकॅट सर्व्हर. ठीक आहे, टॉमकॅट सर्व्हरच्या मदतीने आपण सर्वलेटचा प्रोग्राम तुमच्या वेब पेज वरती एक्झिक्यूट केलेला आहे. ठीक आहे, नाउ नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू सी that is nothing but types of servlet. Okay, total there are two types of servlet. First one is a generic servlet and second one is HTTP servlet. ठीक आहे, हे तुमचे दोन सर्वलेटचे टाइप्स आहेत. फर्स्ट आहे तुमचा जेनेरिक सर्वलेट and second one is a HTTP servlet. With the help of these two classes you can create your servlet. तुम्ही तुमचा सर्वलेट त्या ठिकाणी तयार करू शकता. ठीक आहे, these are the two classes that are provided by your javax.servlet package and javax.servlet.http package. त्या दोन पॅकेज मध्ये हे तुमचे दोन क्लास त्या ठिकाणी इन्क्लूड असतील. लक्षात राहील. ठीक आहे, मग त्याचा पहिला जो क्लास आहे तुमचा दॅट इज नथिंग बट जेनेरिक सर्वलेट. ठीक आहे, आता जेनेरिक सर्वलेट दिस क्लास इम्प्लिमेंट्स, बघा हा जो क्लास आहे दिस क्लास इम्प्लिमेंट्स सम ऑफ द इंटरफेसेस. काही इंटरफेसेस तो स्वतः इम्प्लिमेंट करतो. ठीक आहे, in that first interface it is implementing, it is nothing but servlet interface. आपण काल जो सर्वलेट इंटरफेस बघितला तो या ठिकाणी जेनेरिक क्लास मध्ये इम्प्लिमेंट केला जातो. दुसरा आहे सर्वलेट कॉन्फिग इंटरफेस अँड थर्ड वन इज अ सिरियलायझेबल इंटरफेस. सो these three interfaces that are included or implemented in your generic servlet. First one is a servlet interface, second one that is servlet config interface, and third one is serializable interface. So all these three or all the methods of these three interfaces you can implement in your generic servlet class. Generic servlet class मध्ये तुम्ही ह्या तीन इंटरफेस पैकी कुठल्याही इंटरफेसच्या मेथड त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकता. तुला मार पाहिजे घरी गेलं. ए डबा लावून टाक की तुझा. Okay, right, so whenever we are going to extend or we are going to use a class that is a generic servlet class, we can implement all the methods from all these three interfaces. ठीक है, लक्षात राहील. and whenever generic class is used to handle any type of request, generic class it is used to handle any type of request. So whenever a request coming from any protocol, कुठल्याही टाइपच्या प्रोटोकॉल कडनं तुमची रिक्वेस्ट आली तर त्या टाइपची रिक्वेस्ट तो त्या ठिकाणी जेनेरिक सर्वलेट क्लास किंवा जेनेरिक सर्वलेट हा जो क्लास आहे तो तुमचा हँडल करू शकतो. लक्षात राहील. सो दिस जेनेरिक सर्वलेट क्लास इट इज प्रोटोकॉल इंडिपेंडेंट. काय असं तुमच्या ठिकाणी प्रोटोकॉल इंडिपेंडेंट म्हणजे काय, एफटीपी कडनं आलेली रिक्वेस्ट सुद्धा तो हँडल करू शकतो, एचटीटीपी कडनं आलेली रिक्वेस्ट सुद्धा तो त्या ठिकाणी हँडल करू शकतो. लक्षात राहील. कुठल्याही यूडीपी कडनं आले असेल, टीसीपी कडून आले असेल, कुठल्याही प्रोटोकॉल कडनं आलेली रिक्वेस्ट तो त्या ठिकाणी हँडल करू शकतो. लक्षात राहील. ठीक आहे, अँड यू कॅन क्रिएट दिस जेनेरिक सर्वलेट बाय इनहेरिटिंग. त्या ठिकाणी तुम्ही इनहेरिट करू शकता क्लास. दॅट क्लास इज नथिंग बट युअर जेनेरिक सर्वलेट क्लास.
अँड प्रोव्हाइड द इम्प्लिमेंटेशन ऑफ सर्व्हिस मेथड. त्या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस मेथड कॉल करू शकता. लक्षात राहील. ठीक आहे. मग आता जेनेरिक सर्व्हलेट क्लास त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मेथड तुम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकता. तर त्या ठिकाणी फर्स्ट मेथड आहे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता, दॅट इज नथिंग बट init मेथड. init मेथड दिस इज गिवन बाय युअर सर्व्हलेट इंटरफेस. लास्ट लेक्चरला आपण सर्व्हलेट इंटरफेस मध्ये init मेथड बघितली, हाऊ इट इज इम्प्लिमेंटेड. ठीक आहे. सेकंड आहे यू कॅन इम्प्लिमेंट सर्व्हिस मेथड. दिस इज ऑल्सो यू कॅन इम्प्लिमेंट युअर जेनेरिक सर्व्हलेट क्लास मध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. तिसरी मेथड आहे डिस्ट्रॉय मेथड. ठीक आहे. चौथी मेथड आहे तुमची गेट सर्व्हलेट कॉन्फिग. गेट सर्व्हलेट कॉन्फिग. This method is also implemented. Then get servlet context किंवा info. Get servlet info नावाची मेथड तुम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकता. Okay. These all the methods that are supported by your generic servlet class. हा तुमच्या generic servlet class न सपोर्ट केलेल्या काही मेथड्स आहेत. लक्षात राहील. ठीक आहे. मग तुम्हाला जर जेनेरिक सर्व्हलेट तयार करायचा असेल, बघा, इफ यू वांट टू क्रिएट अ जेनेरिक सर्व्हलेट क्लास, जस्ट यू हॅव टू एक्सटेंड और यू हॅव टू इनहेरिट द प्रॉपर्टीज ऑफ युअर जेनेरिक सर्व्हलेट क्लास. तुम्हाला जेनेरिक सर्व्हलेट क्लासच्या प्रॉपर्टीज फक्त काय कराव्या लागतात, इनहेरिट कराव्या लागतात. ठीक आहे. बघा, फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला एखादा सर्व्हलेट ऍज अ जेनेरिक सर्व्हलेट म्हणून यूज करायचा आहे किंवा इम्प्लिमेंट करायचा आहे, तर तुम्हाला काय करायचं, फक्त त्याच्या क्लासच्या प्रॉपर्टीज फक्त इनहेरिट करायच्या. मीन्स व्हॉट, क्लास जेनेरिक डेमो. Here you have to extend, you have to extend the properties of generic servlet. ठीक आहे. आणि ह्या क्लास मध्ये तुम्ही तुमच्या ह्या मेथड ज्या आहेत कुठल्या, init मेथड, सर्व्हिस मेथड, डिस्ट्रॉय मेथड, गेट सर्व्हलेट कॉन्फिगरेशन, गेट सर्व्हलेट इन्फो, ऑल दीज मेथड्स आर इम्प्लिमेंटेड इन युअर क्लास. तुम्ही तुमच्या क्लास मध्ये आहे तशा इम्प्लिमेंट करू शकता. लक्षात राहील. नाउ whenever you are extending the properties of generic servlet class, this the servlet that you have created, this will accept all the types of requests. सगळ्या टाइपच्या रिक्वेस्ट त्या ठिकाणी accept करू शकतो. ठीक आहे. बघा, फॉर एक्झाम्पल हाऊ टू क्रिएट युअर जेनेरिक सर्व्हलेट. तुमचं जेनेरिक सर्व्हलेट कसं तयार केलं जातं. ठीक आहे. बघा, these are the types of servlet. ते तुमच्या सर्व्हलेटचे टाइप्स असतील. कुठलं कुठलं, पहिला आहे तुमचा जेनेरिक सर्व्हलेट आणि दुसरा आहे तुमचा HTTP सर्व्हलेट. ठीक आहे. त्यातला पहिला सर्व्हलेट आहे तुमचा जेनेरिक सर्व्हलेट. दिस क्लास इम्प्लिमेंट्स सर्व्हलेट इंटरफेस, सर्व्हलेट कॉन्फिग इंटरफेस अँड serializable interface. So it provides implementation of all the methods of these interfaces. ठीक आहे. एक्सेप्ट सर्व्हिस मेथड. आता सर्व्हिस मेथड ती तुमच्या जेनेरिक क्लास मध्ये ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. सो whenever generic class, generic servlet is created, this handles any type of request. बघा, लिहिले, it can handle any type of request. So this is a protocol independent. Protocol independent means what? कुठल्याही टाइपच्या प्रोटोकॉल कडनं आलेली रिक्वेस्ट तो त्या ठिकाणी हँडल करू शकतो. ठीक आहे. यू मे क्रिएट अ जेनेरिक सर्व्हलेट बाय इनहेरिटिंग जेनेरिक सर्व्हलेट क्लास अँड प्रोव्हाइडिंग इम्प्लिमेंटेशन ऑफ सर्व्हिस मेथड. त्या ठिकाणी सर्व्हिस मेथडचा यूज करून तुम्ही तो इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे. these are the methods of generic servlet class. init मेथड आहे, त्यानंतर सर्व्हिस मेथड आहे, डिस्ट्रॉय मेथड आहे, सर्व्हलेट कॉन्फिग मेथड आहे,
सर्वलेट इन्फो मेथड आहे, ठीक आहे. and then servlet context, this method is also used by your generic servlet class. So तुमच्या generic servlet class मध्ये मेथड तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. right, ठीक आहे. let's see one example how to create a generic servlet. generic servlet कसं तयार करायचं बघूया आपण, ठीक आहे. क्लास डिफाइन करूया. पहिल्यांदा पॅकेज टाका, import javax dot servlet dot star, ठीक है. and then import java dot io dot star, ठीक है. io this is used for your print writer class, हे तुमच्या print writer साठी यूज केलं जाईल, ठीक आहे. public class generic demo extends generic servlet, ठीक है. करूया. ठीक आहे. आता या क्लास मध्ये आपण मगाशी मेथड बघितले, आपण इनिट मेथड, त्यानंतर तुमची सर्व्हिस डिस्ट्रॉय, गेट सर्वलेट इन्फो, गेट सर्वलेट कॉन्फिग, ऑल दीज मेथड्स कॅन बी इम्प्लिमेंटेड, ठीक आहे. त्यातली एक मेथड आपण इम्प्लिमेंट करून बघूया. पब्लिक void service. Service method, which is the most important method, because with the help of this method you can provide service to your incoming request. आलेल्या रिक्वेस्टला रिस्पॉन्स द्यायचं काम हे तुमच्या सर्व्हिस मेथडचं राहतं. हे तुमचं कसं राहील, सर्व्हिस मेथडचं राहील, ठीक आहे. त्याच्यात राहील. त्यामुळे बाकीचे युनिट मेथड, कॉन्फिगरेशन मेथड किंवा तुमचं इन्फॉर्मेशनची मेथड त्या नाही लिहिले तरी चालतील. सगळ्यात महत्त्वाची मेथड आहे तुमची ती सर्व्हिस मेथड आहे, ठीक आहे. फर्स्ट पॅरामीटर इज सर्वलेट रिक्वेस्ट, ठीक आहे. and second parameter is servlet response, okay. Through IO exception, here we are going to create print writer object. Out is equal to, here we are going to give response res dot get writer, okay. res dot get writer. आता एखादा तुम्हाला रिस्पॉन्स देताना त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कंटेंट टाइप तुम्ही ठरवू शकता. res dot set content type. आता सेट कंटेंट टाइप मध्ये तुम्हाला कुठल्या टाइपचा डेटा त्या ठिकाणी पाठवायचा आहे, कुठल्या टाइपचा डेटा त्या ठिकाणी पाठवायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला टेक्स्ट पाठवायचा असेल तर तुम्ही टेक्स्ट म्हणू शकता, ठीक आहे. तुम्हाला जर HTML पाठवायचा असेल तर HTML डेटा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सेंड करू शकता. किंवा तुम्हाला जर ऑप्शन ठेवायचा असेल टेक्स्ट और HTML, हे असंही तुम्हाला त्या ठिकाणी ठरवता येतं. म्हणजे टेक्स्ट असेल तर टेक्स्ट सेंड करेल, HTML असेल तर HTML त्या ठिकाणी सेंड केलं जाईल, ठीक आहे. लक्षात राहील. आता सेट कंटेंट टाइप आपण टेक्स्ट किंवा HTML या ठिकाणी दिले तर तुम्ही या ठिकाणी प्रिंट रायटरच्या ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही HTML चा कोड लिहू शकता. या ठिकाणी तुम्ही HTML चा कोड लिहू शकता, ठीक आहे. बघा कसं द्यायचं ते. HTML मध्ये पहिला टॅग काय राहतो तुमचा, HTML, ठीक आहे. दुसरा टॅग काय राहतो तुमचा, बॉडी, ठीक आहे. आणि बॉडी मध्ये आपण बाकीच्या गोष्टी लिहितो, म्हणजे काय, आउट डॉट प्रिंट /b, that is a bold. Welcome to generic
सर्वलेट डेमो. ठीक आहे, आणि खाली ते तुम्ही क्लोज करू शकता. आउट डॉट प्रिंट म्हणजे जे आपण HTML फाईल मध्ये लिहिणार होतो ते HTML फाईल मध्ये न लिहिता आपण तुमच्या जावाचा जो सर्वलेटचा प्रोग्राम आहे त्या सर्वलेटच्या प्रोग्राम मध्ये ते तुमच्या त्या ठिकाणी टॅग जे आपण HTML चे टॅग त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. ठीक आहे, पहिल्यांदा बॉडी टॅग क्लोज करायचा आणि त्यानंतर HTML. जे आपण HTML मध्ये लिहितो तीच गोष्ट या ठिकाणी लिहिले, फक्त ते आपण आउट डॉट प्रिंट त्या ऑब्जेक्टला आपण किंवा त्या मेथडला आपण ते डिस्प्ले करतोय. दिस विल बी डिस्प्लेड ऑन युअर वेब पेज. त्या वेब पेज वरती डिस्प्ले केलं जाईल. ठीक आहे, लक्षात राहील. हे झालं तुमचा जावा क्लास. आता जावा क्लास पहिल्यांदा काय करायचा, कंपाईल करा. पहिल्यांदा काय करायचा, तो कंपाईल करायचा. ठीक आहे, कंपाईल करताना तुम्हाला सांगितलंय काल काय काय स्टेप करायचे ते. कंपाईल करताना तुम्हाला जो तुमचा अपाचे टॉमकॅट आहे बघा, सी प्रोग्राम फाईल अपाचे टॉमकॅट त्यामध्ये लायब्ररी त्याच्यामध्ये तुमच्याकडे सर्वलेट API ही जी फाईल आहे त्या फाईलचा पाथ तुम्हाला सेट करायचा आहे. ठीक आहे, सर्वलेट API this you have to set as a class path. हे तुम्हाला क्लास पाथ म्हणून सेट करायचा आहे. ठीक आहे, लक्षात राहील. So whenever you are executing एक तर तुम्ही तो डायरेक्ट माय कॉम्प्युटरला सेट करू शकता. माय कॉम्प्युटरला किंवा दिस पीसीला राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज मध्ये जावा, ऍडव्हान्स सिस्टम सेटिंग, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल and there if class path is not available, जर class path available नसेल तिथं तर तुम्ही इथं न्यू करा, त्या ठिकाणी class path लिहायचं, class path आणि खाली जे कॉपी केलं ते पेस्ट करा. जे कॉपी केले ते पेस्ट करायचं आणि ओके करायचं. ठीक आहे, जर ऑलरेडी असेल तर त्याला एडिट करा आणि एडिट मध्ये या ठिकाणी तुम्ही थर्ड ठिकाणी ते कॉपी करू शकता. ऑलरेडी काही पाथ सेट केले असतील तर ची गोष्ट आहे, नसेल तर डायरेक्ट न्यू करून त्या ठिकाणी नवीन ऍड करा. किंवा दुसरी प्रोसेस काय सांगितली तुम्हाला, प्रोग्राम कंपाईल करताना जावा सी -cp म्हणजे क्लास पाथ. cp चा अर्थ काय होतो या ठिकाणी, क्लास पाथ. ठीक आहे, आणि डबल कोट मध्ये जे कॉपी केले ते पेस्ट करा आणि त्यानंतर तुमच्या प्रोग्रामचं नाव जेनेरिक डेमो. ठीक आहे, आणि तो कंपाईल करा. ठीक आहे, आता कंपाईल केल्यानंतर आपल्याला त्या कंपाईल केल्यानंतर जी क्लास फाईल तयार होते ती क्लास फाईल आपल्याला लागेल. कुठली तुमची आपल्या ठिकाणी जेनेरिक डेमो डॉट क्लास आहे का बघा, आहे जेनेरिक डेमो डॉट क्लास फाईल. ठीक आहे, आता त्याचं पहिल्यांदा डायरेक्टली स्ट्रक्चर तयार करा. बघा, फोल्डर तयार करतो मी, इथे लिहितो जेनेरिक सर्वलेट ब्रॅकेट मध्ये INF फोल्डर. ठीक आहे, INF फोल्डर मध्ये दुसरा एक फोल्डर तुम्हाला लागतो, दॅट इज नथिंग बट क्लासेस. ठीक आहे, आणि ह्या क्लासेस मध्ये तुम्हाला तुमची क्लास फाईल त्या ठिकाणी ठेवायची आहे. ठीक आहे, जे आता आपण एक्झिक्यूट केल्यानंतर जी आली जेनेरिक क्लास ती क्लास फाईल तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे. लक्षात राहील. अँड फॉर दिस क्लास फाईल यू हॅव टू राईट दी XML फाईल. तुम्हाला त्या ठिकाणी XML फाईल लिहावी लागते, वेब डॉट XML. ठीक आहे, त्याला राईट क्लिक करा, एडिट विथ नोटपॅड. या ठिकाणी तुम्ही XML ची फाईल देऊ शकता. काय वेब ॲप स्लॅश वेब ॲप. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा सर्वलेट द्यावं लागतं आणि त्यानंतर सर्वलेटचं मॅपिंग द्यावं लागतं.
ठीक आहे. सर्वलेट सर्वलेट ओपनिंग टॅग क्लोजिंग टॅग. सर्वलेट मध्ये तुम्हाला दोन गोष्टी प्रोव्हाइड करायचे. फर्स्ट सर्वलेट नेम, कुठलेही तुमचं ज्या जेनेरिक सर्वलेट, ठीक आहे, नेम क्लोज करा, सर्वलेट नेम, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला द्यावी लागते, which class you have to execute or you have to display the content of which class, that is nothing but सर्वलेट क्लास, ठीक आहे. आणि तुमच्या त्या ठिकाणी जो क्लास देणार आहे ते तुमचं नाव आणि तुमच्या क्लासचं नाव सेम पाहिजे, ठीक आहे. सर्वलेट क्लास, ठीक आहे. हा झाला तुमचा सर्वलेट टॅग. हा काय झाला तुमचा सर्वलेट, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मॅपिंगचा टॅग घ्यायचा. मॅपिंग हे तुमच्या सर्वलेट क्लास आणि त्याचा URL, कुठल्या URL ला तो क्लास तुम्हाला कनेक्ट करायचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. सर्वलेट मॅपिंग, ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण सेम तुम्हाला पहिली गोष्ट लागते, कुठल्या नावानं द्यायचं मॅपिंग ते लागेल तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट URL पॅटर्न. या ठिकाणी जे तुम्ही नाव देणार आहात त्या नावाने तुमचा तो क्लास एक्झिक्यूट केला जाईल, ठीक आहे. URL पॅटर्न, ठीक आहे. So in this way you have to create a URL pattern, URL web.xml file. आता तुम्ही web.xml फाइल तुम्ही राइट करू शकता, ठीक आहे. हे झालं तुमची दुसरी गोष्ट त्या ठिकाणी लागणारी. and now third thing we require, that is nothing but index file or HTML file, index.html, ठीक आहे. त्याला राइट क्लिक करा, एडिट विथ नोटपॅड. या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट द्या, काय प्रॉब्लेम नाही. HTML चा टॅग तर आपण ऑलरेडी लिहिलेला आहे ह्याच्यामध्ये. रेफरन्स इज इक्वल टू कुठल्या नावाने तुम्हाला ते कॉल करायचं, जेनेरिक, ठीक आहे. एक्झिक्यूट जेनेरिक सर्वलेट, ठीक आहे. आता हे जेनेरिक, आता या ठिकाणी आपण जेनेरिक लिहिले, पण web.xml मध्ये आपण कुठल्या नावाने ते कॉल करायचे तिथे जी गोष्ट तुम्ही घेणार आहात त्याचाच रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय कॉल करायचंय, जेनेरिक कॉल करायचंय. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी web.xml मध्ये जे फाईल तुम्ही दिलेला आहात, URL पॅटर्न मध्ये जे नाव दिलेलं आहे ते तुमचं त्या ठिकाणी कॉल केलं जाईल, ठीक आहे. So in this way we have created our directory structure. आपण आपले directory structure त्या ठिकाणी तयार केलं, ठीक आहे. Just copy it, paste into your Apache Tomcat. या ठिकाणी पेस्ट करा, ठीक आहे. आणि तुमचं Tomcat पहिल्यांदा रन करायचं, म्हणजे स्टार्ट करायचं. ठीक आहे. सर्वलेट तुमचं चालू झालं, Tomcat चालू झाले, चेक करा चालू झाले का नाही ते. लोकल होस्ट 8080, ठीक आहे. सर्वलेट तुमचं Tomcat चालू झालेलं आहे.
राईट. आता ह्याच्या अंडर आपल्याला कुठला सर्व्हलेट रन करायचंय ते तुमच्या फोल्डरचं नाव काय, फोल्डरचं नाव तुमच्या चेक करा. जेनेरिक सर्व्हलेट. ठीक आहे, या ठिकाणी द्या. सर 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 त्या XML फाईल मध्ये सर्वलेट नेम मध्ये सी राहिला जेनेरिकचा. सर्वलेट नेम मध्ये सर जेनेरिक. नाही त्याचं काय नाव आहे, त्याचं काही विशेष नाही. ते नाव आहे ओके सर. या ठिकाणी क्लोज करायचं आहे, सर्व्हलेट क्लास क्लोज करायचा आहे. टॅब लिहिताना व्यवस्थित लिहा. ठीक आहे, ओपनिंग क्लोजिंग टॅब व्यवस्थित लिहितात चेक करा सगळ्यांनी. सर्व नेम मध्ये चेंज केला खाली राहिला. त्यामुळे आपलं चार्जेस चेंजेस करायचे आपल्याला आपल्या पेजमध्ये ह्या फाईलमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे. ठीक आहे, सर्वलेट मॅपिंग मध्ये सर सर्वलेट नेम. बरोबर आहे काय बरोबर. हॅलो सर, हा बोला. 5th नंबर लाईन मध्ये सर्वलेट क्लास आहे त्याची स्पेलिंग चुकली. सर्वलेट SV STRV सर्वलेट क्लास आणि सर्वलेट क्लास. ठीक आहे, चेक करा. आले का तुम्ही बघा. ठीक आहे, आता ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक करता एक्झिक्यूट जेनेरिक सर्वलेट, ते क्लिक केल्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये तो कोड लिहिलाय कुठल्या प्रोग्राम मध्ये जो हा कोड लिहिला आहे. ठीक आहे, वेलकम टू जेनेरिक सर्वलेट, त्याच्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी आउटपुट दिलं जाईल. आले का आउटपुट. ठीक आहे, त्याच्यात राहील. सो इन दिस वे यू कॅन इम्प्लिमेंट सर्व्हिस मेथड. तुम्ही या पद्धतीने सर्व्हिस मेथड त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकता. आणि हे जे जेनेरिक सर्वलेट आहे, दिस जेनेरिक सर्वलेट कॅन हँडल एनी टाइप ऑफ रिक्वेस्ट और रिक्वेस्ट कमिंग फ्रॉम एनी प्रोटोकॉल. कुठल्याही टाइपच्या प्रोटोकॉल कडून आलेली रिक्वेस्ट त्या ठिकाणी हँडल करेल. ठीक आहे, लक्षात राहील. सो दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ युअर सर्वलेट. हे तुमच्या सर्वलेटचा एक टाइप असेल. राईट, त्यानंतर another type of servlet. सेकंड टाइपचे जे सर्वलेट आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, दॅट इज नथिंग बट HTTP सर्वलेट. ठीक आहे, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सर्वलेट बिकॉज
ऑल द वेबसाइट्स डिपेंड्स ऑन दिस सर्व्हलेट. सगळ्या वेबसाईट तुमच्या ह्या सर्व्हलेट वरती डिपेंड राहतात. बिकॉज द क्लायंट whenever sending request to one of the server, all the requests are going to your HTTP protocol. सगळ्या रिक्वेस्ट ह्या कुठून जातात? तुमच्या HTTP प्रोटोकॉल मधून जातात. ठीक आहे. So whenever the requests that are coming from HTTP protocol, such a types of requests are handled by your servlet, HTTP servlet. ठीक आहे. कुठल्या सर्व्हलेट हँडल केले जातील? HTTP सर्व्हलेट. त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो इट कॅन हँडल ओनली HTTP रिक्वेस्ट. ठीक आहे. हे फक्त काय हँडल करेल या ठिकाणी? HTTP रिक्वेस्ट हँडल करेल. राइट. अँड this HTTP servlet class it extends the properties of generic servlet. आता इकडे तुमचा जेनेरिक सर्व्हलेटच्या प्रॉपर्टीज तो त्या ठिकाणी एक्सटेंड्स करतो. लक्षात राहील. सो whenever you are going to implement the HTTP सर्व्हलेट, बघा याच्या अगोदरचा जो सर्व्हलेट बघितला आपण जेनेरिक सर्व्हलेट, त्याच्यामध्ये सगळ्या टाइपच्या रिक्वेस्ट तो हँडल करत होता. म्हणजे HTTP ची सुद्धा रिक्वेस्ट हँडल करतो, बाकी प्रोटोकॉल कडनं आलेल्या रिक्वेस्ट सुद्धा तो हँडल करतो. पण इन HTTP सर्व्हलेट this will handle only HTTP request. फक्त तो HTTP request handle करेल. And it extends the properties of your generic servlet class. लक्षात राहील. ठीक आहे. Now there are some methods. There are some methods in your HTTP servlet to which, with the help of which it can handle the request. त्याच्या थ्रू तो तुमचा रिक्वेस्ट हँडल करतो. ठीक आहे. तर त्यातली पहिली मेथड आहे do head information, then do get. Third one is a do post. Fourth one is a do option. Okay, these are the some methods that are handled by your or that are implemented by your HTTP servlet. ठीक आहे. And whenever you want to process some request, एखादी रिक्वेस्ट प्रोसेस करण्यासाठी सुद्धा प्रोसेस रिक्वेस्ट किंवा तुम्ही ती मेथड कुठलीही मेथड त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकता. कुठलीही मेथड तुम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकता. लक्षात राहील. ते कसं हँडल करायचं तुम्हाला सांगतो. राईट. These are the some methods that are implemented by your HTTP servlet. आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन मेथड ज्या आहेत, ज्याच्या थ्रू सर्व्हर एखाद्या रिक्वेस्टला रिस्पॉन्स करतो. बघा, ज्याच्या थ्रू सर्व्हर एखाद्या आलेल्या रिक्वेस्टला रिस्पॉन्स करतो, त्या ज्या दोन मेथड आहेत, त्या दोन मेथड म्हणजे डू गेट अँड डू पोस्ट. डू गेट अँड डू पोस्ट. These are the two most important methods of your HTTP servlet. का? कारण आलेला रिक्वेस्टला रिस्पॉन्स देण्याचं काम त्या दोन मेथड थ्रू केलं जातं. म्हणजे डू गेट थ्रू रिस्पॉन्स देऊ शकतात आणि डू पोस्ट थ्रू सुद्धा रिस्पॉन्स देऊ शकतात. दोन्ही थ्रू रिस्पॉन्स देऊ शकतात. ठीक आहे. लक्षात राहील. फक्त रिस्पॉन्स देताना दोघां किंवा त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस आहेत. ते चेंजेस काय आहेत ते तुम्हाला प्रोग्राम रन करताना दाखवतो. हाऊ दीज टू मेथड्स आर वर्क. ह्या दोन मेथड तुमच्या कशा वर्क होतात ते लक्षात राहील. ठीक आहे. फक्त मेथड लक्षात राहू द्या. डू हेड, दिस विल हॅव द हेड इन्फॉर्मेशन. ठीक आहे. डू गेट अँड डू पोस्ट, दीज आर दी यूज फॉर गिव्हिंग रिस्पॉन्स टू इनकमिंग रिक्वेस्ट. आलेल्या रिक्वेस्टला रिस्पॉन्स देण्याचं काम तुमच्या त्या दोन मेथडचं होईल. And do option, this will use for any optional content you want to display. Right. लक्षात राहील. बघा, फॉर एक्झाम्पल नेक्स्ट सर्व्हलेट जो आहे तुमचा तो HTTP सर्व्हलेट. ठीक आहे. आता HTTP सर्व्हलेट
This class extends the generic servlet class and implements serializable interface. Also, it provides the specific methods such as doGet, doPost, doHead, doTrace, etc. त्याच्यामध्ये आपल्या दोन मेथड महत्त्वाच्या आहेत, doGet आणि doPost. Because with the help of this method, we are going to give response to your requests that are coming from a client. Client कडनं आलेल्या सगळ्या रिक्वेस्ट त्याच्या थ्रू रिस्पॉन्स दिला जाईल. ठीक आहे. त्यानंतर डू हेड, दिस हँडल्स द हेड रिक्वेस्ट. डू ऑप्शन एक आहे, दिस हँडल्स ऑप्शन रिक्वेस्ट and it is invoked by web container. ह्या सगळ्या मेथड्स आहेत, all these methods are executed by your web container. ते तुमच्या web container ने execute केले जातील. ठीक आहे. लक्षात राहील. आता तुमचं रिस्पॉन्स देताना आता आपण एक फॉर एक्झाम्पल बघूया. डू गेट आणि डू पोस्ट टू तुम्ही कसं रिस्पॉन्स देऊ शकता ते. ठीक आहे. लक्षात राहील. बघा फॉर एक्झाम्पल आता हे तुमचं डिरेक्टरी स्ट्रक्चर कॉम्प्लेट मध्ये आपण एक नवीन डिरेक्टरी स्ट्रक्चर तयार करूया. हे जेनेरिक झालं. HTTP टेक तयार करूया. HTTP सर्व्हलेट. ठीक आहे. सेम डिरेक्टरी स्ट्रक्चर तयार करायचं. पहिले काय तुमचं वेब INF, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासेस नावाचा फोल्डर आणि XML नावाची फाईल क्लासेस. ओके. वेब डॉट XML. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला index डॉट HTML फाईल. तुम्ही या ठिकाणी इंडेक्सच्या ऐवजी काही नाव देऊ शकता. काही इंडेक्स नावाचं काही नाहीये. तुम्हाला जे पाहिजे ते नाव त्या ठिकाणी देऊ शकता. लक्षात राहू द्या. ठीक आहे. हे झालं आपलं डिरेक्टरी स्ट्रक्चर. कुठलं तुमचं HTTP सर्व्हलेटचं डिरेक्टरी स्ट्रक्चर. ठीक आहे. मग आता आपण HTTP सर्व्हलेट प्रोग्राम घेऊया त्याचा. राईट. क्लोज करतो मी सगळं. इम्पोर्ट JavaX डॉट. बघा आता तुम्ही HTTP सर्व्हलेट क्लास इम्प्लिमेंट करताय. ठीक आहे. कुठला क्लास यूज करताय तुम्ही? HTTP सर्व्हलेट क्लास त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करताय. बरोबर. So whenever you are using the HTTP servlet, you have to import the package. First servlet package dot star, then import JavaX dot servlet dot HTTP dot star. Okay. And third, we require the package import dot java dot io dot star. Okay. Write class here, public class HTTP demo or HTTP servlet demo extends your HTTP servlet. Okay. या ठिकाणी तुम्ही कुठलीही एक मेथड इम्प्लिमेंट करू शकता. पब्लिक वाइड गेट. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी बघा आता मगाच्या प्रोग्राम मध्ये आपण सर्व्हलेट रिक्वेस्ट आणि सर्व्हलेट रिस्पॉन्स देत होतो. ठीक आहे. आता येणारी रिक्वेस्ट ही तुमची HTTP रिक्वेस्ट असणार आहे आणि जाणारा रिस्पॉन्स हा तुमचा HTTP रिस्पॉन्स असणार आहे. ठीक आहे. लक्षात राहील. So whenever you are using the HTTP request and HTTP response, the parameters you have to provide, that is nothing but HTTP
servlet request. Okay, and second one HTTP servlet response. ठीक है, IO exception. ठीक है, त्याच्यामध्ये तुम्ही यूज करता परत स्टेट रायटरचा ऑब्जेक्ट तयार करू शकता. Print writer out is equal to RDS dot get writer. ठीक है, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही कॉल करा out dot print welcome to HTTP servlet. ठीक है, राइट. आता तुमचा क्लास कंपाइल करा जावा ची HTTP servlet demo. ओके, कंपाइल झाला. त्याची जी क्लास फाईल तयार झाली ते क्लास फाईल घ्या तुमची. काय तुमची क्लास फाईल HTTP servlet demo dot class फाईल ती तुमच्या डायरेक्टरी स्ट्रक्चर मध्ये ठेवा. क्लास आहे, ठीक आहे, इथं पेस्ट करायची. ओके, वेब डॉट एक्सएमएल फाईल आपल्याला एडिट करायची आहे. कॉपी पेस्ट करायचं. ठीक आहे, जेनेरिक सर्वलेट आहे HTTP सर्वलेट. आता इथे तुमच्या प्रोग्रामचं नाव द्यायचं. ठीक आहे, काय तुमचं HTTP सर्वलेट डेमो. ठीक आहे, ते नाव सेम पाहिजे आणि कुठल्या नावाने कॉल करायचंय HTTP. ठीक आहे, ते खाली द्या. त्यानुसार तुमची इंडेक्स फाईल तयार करा. इंडेक्स फाईल मध्ये पण सेम गोष्ट तुम्हाला डिलीट करायची आहे. आणि नाव AXIM is equal to HTTP execute HTTP servlet. ठीक आहे, हे तुमचं झालं डायरेक्टरी स्ट्रक्चर, वेब डॉट एक्सएमएल फाईल, जावा फाईल आणि तुमची इंडेक्स फाईल. हे डायरेक्टरी स्ट्रक्चर कॉपी करा, तुमचं पूर्णपणे पेस्ट करा तुमच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, कॉपी करतो. काय त्याचं नाव HTTP सर्वलेट. ठीक आहे, एक्झिक्यूट करून चेक करा. Okay. class. Okay.
आलं ठीक आहे त्याला क्लिक करा बघा वेलकम टू HTTP सर्व्हलेट मला त्या ठिकाणी आउटपुट दिसेल ठीक आहे so in this way your servlet class get executed HTTP servlet हा तुमचा एक्झिक्यूट केला जाईल ठीक आहे आता ही आहे तुमचा do get नावाची मेथड आहे कुठली मेथड यूज केली आपण do get नावाची मेथड यूज केली आपल्या प्रोग्राम मध्ये बरोबर त्या do get च्या ऐवजी तुम्ही do post सुद्धा म्हणू शकता काही प्रॉब्लेम नाही तरी तुम्हाला त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिला जाईल दिला जाईल ठीक आहे आता प्रॉब्लेम कधी येतो बघा तुमच्याकडनं ज्या वेळेस फाईल घेतली जाते किंवा नाव घेतलं जातं किंवा एखादी व्हॅल्यू घेतली जाते समजा तुमच्याकडे एक HTML फाईल आहे त्याच्यामध्ये तुम्ही 2 व्हॅल्यू पाठवताय काय करताय 2 व्हॅल्यू त्या ठिकाणी सेंड करताय ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल आपण एक तुमची इंडेक्स फाईल मॉडिफाय करतो index.html आपण एक फॉर्म तयार करूया ठीक आहे html ठीक आहे त्यानंतर बॉडी ठीक आहे आता त्याच्यामध्ये आपण एक फॉर्म तयार करूया फॉर्म ठीक आहे ऍक्शन इज इक्वल टू तुमच्या क्लासचं नाव काय आहे HTTP सर्व्हलेट डेमो तुमच्या क्लासला तुम्हाला ऍक्शन प्रोव्हाइड करायचे ठीक आहे आणि कुठल्या मेथडला प्रोव्हाइड करायचे मेथड इज इक्वल टू गेट पाहिजे का पोस्ट पाहिजे आपण गेट पहिल्यांदा गेटने एक्झिक्यूट करूया त्यानंतर पोस्ट तुमच्या पोस्टने एक्झिक्यूट करूया ठीक आहे एंटर नंबर 1 ठीक आहे त्याचा इनपुट टाइप काय पाहिजे तुम्हाला टेक्स्ट इनपुट टाइप is equal to text and name is equal to C1 C2 number 2 ठीक है राइट तो नेक्स्ट लाइन है दिला ब्रेक लाइन ठीक है बिहार मध्ये तुमचं ब्रेक लाइन नेक्स्ट लाइन ला जाईल ठीक है त्यानंतर पुढं बिहार एक बटन तयार करूया इनपुट टाइप इज इक्वल टू सबमिट ठीक है आणि व्हॅल्यू इज इक्वल टू काय बटनचं नाव तुम्हाला काय द्यायचं समजा 2 नंबरचं ऍडिशन करायचं ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं ठीक आहे फॉर्म बघा हे आपण एक फॉर्म तयार केला आता फॉर्म तुम्हाला दिसतो कसा बघा हे तुमचा फॉर्म जो आहे राईट क्लिक करून ओपन विथ गुगल क्रोम करा आले नंबर 1 आणि तुमचा नंबर 2 आणि खाली एक ऍड बटन दिले हा आपण एक जनरल फॉर्म तयार केला म्हणजे 2 व्हॅल्यू आपण घेणार आहोत त्या 2 व्हॅल्यू आपल्याला पाठवायचे आता ह्या युजर कडनं तुमच्या सर्व्हलेटला जाणार युजर कडून कुठे जाणार तुमच्या त्या सर्व्हलेटला येणार आता ह्या सर्व्हलेटला आल्यानंतर बघा पहिल्यांदा आपण गेट मेथडने चेक करूया डू गेट गेट मेथड मध्ये पहिल्यांदा घ्या ते इंटिजर n1 इज इक्वल टू एक्सटेर्नल थ्रू आलेल्या गोष्टी ज्या तुमच्या रिक्वेस्ट करून येतात बघा आता आलेल्या गोष्टी ह्या तुमच्या रिक्वेस्ट म्हणून येणार आहेत ठीक आहे आणि त्या तुमच्या कुठल्या टाइप मध्ये राहणार आहे स्ट्रिंग मध्ये असणार आहे ते पहिल्यांदा कन्वर्ट करा इंटिजर डॉट int ठीक है इन ब्रैकेट रिक्वेस्ट req डॉट गेट पैरामीटर ठीक है इधर तुमची पहिली व्हॅल्यू
आणि कुठल्या नावानं ओळखली जाते ती व्हॅल्यू तुमचं त्याचं नाव म्हणजे काय T1. ठीक आहे, फर्स्ट व्हॅल्यू झाली. त्यानंतर सेकंड व्हॅल्यू त्याचं नाव T2. चेक करा नाव काय काय ते. T1 ही टेक्स्ट फील्ड 1 साठी आहे, T2 ही टेक्स्ट फील्ड 2 साठी आहे. ठीक आहे, T1 आणि T2 ह्या दोन व्हॅल्यू आपण N1 आणि N2 या दोघांमध्ये घेतल्या. ठीक आहे, नंतर आता ऍडिशन करा. इंटिजर N3 is equal to N1 plus N2. ठीक आहे, आणि प्रिंट रायटरचा ऑब्जेक्ट आपण ऑलरेडी तयार केला. डायरेक्ट डिस्प्ले करू आपण. टोटल is equal to plus N3. ठीक आहे, म्हणजे त्याच्याकडून आपण व्हॅल्यू घेतोय, त्याच्यामध्ये दोघांचे ऍडिशन करतोय आणि त्याची ऍडिशन आपण त्या ठिकाणी डिस्प्ले करतोय. बरोबर राईट. मग बघा हाऊ टू डू दिस. प्रोग्राम तुमचा मॉडिफाय झालाय. पहिल्यांदा कंपाइल करा, त्याच्यामध्ये काय चेंजेस आले पाहिजे चेक करा. आता प्रोग्राम मध्ये तुमची जेनेरिक परत एचटीटीपी सर्व्हलेट कॉपी करा, ते तुमच्या ह्याच्यामध्ये पेस्ट करा नेऊन. त्याच्यानंतर एचटीटीपी सर्व्हलेट वेगळ्याने ह्याच्यामध्ये तुम्हाला ती पेस्ट करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर चेक करा रन करून. काय तुमचं एचटीटीपी सर्व्हलेट. ठीक आहे, आलं का तुमचं. आता नंबर 1 ला आपण व्हॅल्यू देतो समजा 10 आणि नंबर 2 ला व्हॅल्यू देतोय 20. दोघांची ऍडिशन तुमची 30. आणि एचटीटीपी सर्व्हलेट डेमो नॉट अवेलेबल. when the next file मध्ये काय चेंजेस करणार. ठीक आहे, आलं का तुमचा आन्सर दिलेला तुम्हाला तिथं दिसतंय का सगळ्यांना आन्सर आलेलं. येस सर. ठीक आहे, हे झालं तुमचं. आता बघा ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू पाठवता आणि तुम्हाला ज्यावेळेस रिस्पॉन्स येतो, त्या आलेला रिस्पॉन्स तुम्हाला त्या ठिकाणी URL बघायला मिळेल होते. URL मध्ये काय लोकल होते HTTP सर्व्हलेट, त्यानंतर HTTP सर्व्हलेट डेमो आणि क्वेश्चन मार्क करून पुढे T1 ची व्हॅल्यू आणि T2 ची व्हॅल्यू, त्या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला ते दाखवले. बरोबर, दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी दाखवले. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता टेक्स्ट फील्ड 1 टेक्स्ट फील्ड 2, त्या व्हॅल्यू तुम्हाला वरती दाखवल्या जातात. कुठल्या मेथड यूज करता तुम्ही त्या ठिकाणी. कुठली मेथड यूज केली आपण, डू गेट नावाची मेथड यूज केली होती. बरोबर, आणि इंडेक्स मध्ये ऍक्शन तुम्हाला प्रोव्हाइड केली आपण गेट मेथडला. आता गेट मेथडच्या ऐवजी आपण पोस्ट मेथड वापरून चेक करूया. ठीक आहे, गेट मेथडच्या ऐवजी काय वापरू आपण, पोस्ट वापरूया. दोन्हीचा आउटपुट चेक करायचा आपल्याला. ठीक आहे, पोस्ट आणि इंडेक्स फॉर्म मध्ये सुद्धा गेटच्या ऐवजी काय करणार आपण त्या ठिकाणी पोस्ट. ठीक आहे, परत एकदा प्रोग्राम कंपाइल करावा लागेल तुम्हाला. परत ती फाईल कॉपी करा. परत तुमच्या याच्यामध्ये जाऊन पेस्ट करा. HTTP सर्व्हलेट. ठीक आहे, बघा पहिल्यांदा जे आउटपुट आलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी वरती दाखवल्या होत्या. ओके, आता जे आउटपुट येते ते आपण चेक करूया.
HTTP सर्वलेट ओके 2 नंबर जे आपण 12 21 आणि ऍडिशन T1 and T2. Now, whenever we are going to change our type or whenever we are going to put it with the help of your post method. Just like another method, we are going to write another method public void process request through which you can display your servlet request and servlet response. So I go exception and here we are going to do all these things. And whatever the requests are coming for your do post and do get, दोन्हीसाठी कुठली रिक्वेस्ट उद्या ते डायरेक्ट तुमच्या प्रोसेस रिक्वेस्ट आहे.
Okay. त्याच्यामध्ये पण सेम केले बघा. हा तुमचा फर्स्ट नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, ते ऑलरेडी तयार केलं होतं तुम्ही. ठीक आहे. त्याच्यामध्ये इंडेक्स फाईल आपण इथे तयार केलेली आहे. इंडेक्स फाईल तुमची सेम आहे. माय सर्व्हलेट फक्त ऍक्शन या ठिकाणी पोस्ट लिहिलेली आहे. ठीक आहे. त्या ऍक्शन बघा, त्या ऍक्शन ज्यावेळेस पोस्ट लिहितो त्यावेळेस तुमच्या आउटपुट मध्ये काही तुम्हाला दाखवत नाही. ठीक आहे. फक्त काय दाखवलं त्यानं, माय सर्व्हलेट एवढंच दाखवलं. ऍडिशन त्यानं 33 दाखवली. ठीक आहे. त्या पोस्टच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी गेट करत असाल. ठीक आहे. तर त्या गेटच्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम काय येतो की तुम्हाला जे काही तुम्ही गोष्टी पाठवले त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवल्या जातात. ठीक आहे. आता तुमची जी पोस्ट मेथड कॉल केलेली आहे, कारण ऑलरेडी ते आपली एक्झिक्युशन मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे डू गेट आणि डू पोस्ट याच्यामध्ये फरक एवढाच आहे तुमचा, त्याच्यामध्ये तुमचे कंटेंट जे आहेत डिफरन्स. ठीक आहे. तर जे तुमचं डू गेट मध्ये युअर हेड ऑल द इन्फॉर्मेशन इज डिस्प्लेड इन टू द हेड. तुमच्या हेड मध्ये सगळी इन्फॉर्मेशन डिस्प्ले केली जाईल. ठीक आहे. तुमच्या हेड मध्ये सगळी इन्फॉर्मेशन डिस्प्ले केली जाईल. आणि तुम्हाला दिसते T1 20 तुमचं 12 आहे आणि T2 20 आहे. तुमचं डू गेट मेथडचं आउटपुट आहे. तसंच तुमचा डू पोस्टचं आउटपुट तुम्हाला बघायचं असेल फर्स्ट. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला आउटपुट येणार कसं दिसत. आता तुमचं ते आपण साईट चेंज केला, गेट केलं तुमच्या ठिकाणी, पोस्ट करूया. पोस्ट दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आउटपुट चेंज होतं.
इथे तुम्हाला त्यानं काही दाखवले नाहीये म्हणजे T1 ची पण व्हॅल्यू दाखवली नाही आणि T2 ची पण व्हॅल्यू दाखवली नाही. कधी जर तुमचं पोस्ट असेल तर आणि ते जर तुमचं गेट असेल तर मग असं आपण बघितलं लोकल होस्ट HTTP सर्व्हलेट मध्ये ओके त्या ठिकाणी आपण व्हॅल्यू देतोय तर ह्या व्हॅल्यू तुम्हाला वरती त्या ठिकाणी दाखवले जातील म्हणजे हेड मध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. कधी जर तुमची मेथड ही गेट असेल तर आणि पोस्ट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीही दाखवलं जाणार नाही. ठीक आहे. आता हे कधी लागतं डू गेट आणि डू पोस्ट मेथड whenever you are login to some of the website कुठल्या वेबसाईटला तुम्ही लॉग इन करत असाल किंवा एखादं लॉग इन पेज तुम्ही तयार करताय. लॉग इन मध्ये आपण काय काय वापरतो युजर नेम आणि पासवर्ड. ठीक आहे. जर तुमचं युजर नेम पासवर्ड डू गेट मेथडने तुम्ही जर लिहित असाल तर तुम्हाला इथं वरती युजर नेम पासवर्ड दिसतं. या पद्धतीने दिसेल तुमचं युजर नेम पासवर्ड. काय टॅब 1 मध्ये तुमचं T1 ची व्हॅल्यू तुम्हाला इथे युजर नेम दिसेल आणि T2 ची व्हॅल्यू इथे तुम्हाला पासवर्ड दिसेल. ठीक आहे. त्यामुळे लॉग इन फॉर्म तयार करताना शक्यतो कुठली मेथड तुमची डू पेस्ट मेथड डू पोस्ट मेथडने तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. ठीक आहे. लक्षात राहील. दोन्ही मधला फरक जो आहे डिफरन्स तो व्यवस्थित लक्षात राहू द्या. डू गेट मेथडने तुम्हाला जे काही तुम्ही रिक्वेस्ट पाठवताय ती रिक्वेस्ट तुम्हाला तुमच्या हेड मध्ये दिसते किंवा URL मध्ये दिसतं. ठीक आहे. डू पोस्ट मेथडने तुम्हाला ती तुमच्या URL मध्ये दिसणार नाही. लक्षात राहील. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही मेथड डू गेट मेथड आणि डू पोस्ट मेथड दोन्ही मेथड तुमच्या रिप्लाय साठीच आहेत, रिस्पॉन्स साठीच ठेवल्या जातात. पण कुठल्या ह्यानं रिस्पॉन्स द्यायचा ते तुम्हाला ठरवायचं. लक्षात राहील. ठीक आहे.